तुम्ही कधी अशी शाळा पाहिली का जिथे विद्यार्थ्यांना दिसत नाही आणि शिक्षकांना देखील, तरी देखील तिथले मुलं लॅपटॉप चालवतात, चेस आणि लुडो खेळतात आणि एक असा चौथीतला मुलगा ज्याला शिवरायांचे तब्बल 100 पोवाडे पाठ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत 10वी मध्ये एकही मुलगा फेल झाला नाही. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील. आतापर्यंत खूप सारे ठिकाण दाखवले, पण आजचा ब्लॉग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आज मी जाता जालन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून थोड्याच अंतरावर असलेल्या श्री गुरु गणेश दृष्टीहीन विद्यालय येथे. सकाळची वेळ होती, परिपाठ चालू होता. तेवढ्यात माझं लक्ष गेलं पहिली दुसरीच्या मुलावर. वय खूप कमी होतं पण शिस्त खूप जास्त आहे. प्रार्थना झाली, राष्ट्रगीत झालं, दिसत नसतं देखील सर्व मुलं आपापल्या वर्गामध्ये स्वतः गेले. या शाळेमध्ये असे टीचर आहे जे दृष्टीने असून महाराष्ट्रामधील पहिले PhD होल्डर देखील आहे. तुम्ही जर कमेंट केले तर आपण त्यांना आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती नक्की बोलू. नेहमीप्रमाणे वर्ग भरले, काहींचा मराठीचा तास, काहींचा इतिहासाचा तास आणि सर्वांना ज्याच्यापासून भीती वाटते तो म्हणजे गणिताचा तास. बाकी विषय तर ब्रेल लिपी मधून शिकतात, पण यांची गणिताची पाठी तुम्ही कधी पाहिली का? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सर्व काही याच्यावरच करतात. या शाळेमध्ये एक चौथीतला मुलगा आहे विवेक गोल्डे, ज्याला शिवरायांची तब्बल 100 पोवाडे पाठ आहे आणि त्याला मोठं झाल्यावर कलेक्टर देखील व्हायचं आहे. आणि एकीकडे आपण आहे ग्रॅज्युएशन होऊन देखील आपला कळत नाही नेमकं करायचं काय. देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा त्याची जिद्द पाहून प्रत्येकाने मोटिवेट व्हायला पाहिजे. इथे काही असे विद्यार्थी आहेत जे चेस मध्ये नॅशनल लेवलला खेळून देखील आलेले आहेत. दिसत नसताना देखील प्रत्येक जण इथे खुश आहे, एकमेकांना मदत करतात, खेळतात, अभ्यास करतात आणि स्वतःच काम स्वतः करतात. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.